आंब्याच्या सीझनमध्ये आपण आंब्याच्या भरपूर रेसिपी करत असतो, पण ते तात्पुरते असतात। पण आंब्याचा सीझन गेल्यावर आपल्याला असं काहीच करता येत नाही। मग आंब्याची चव कशी चाखायची प्रश्न पडतो ना। तर आपण असंच काहीतरी आज करणार आहोत जे तुम्ही एकदा करून ठेवाल। जे तुम्ही एकदा करून ठेवलात तर तुम्हाला वर्षभर आंबा खाता येईल। तर नमस्कार मंडळी, मी स्वाती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। तर मी आज तुमच्याकरिता अगदी सोप्या पद्धतीने आंब्याची वडी कशी बनवायची ते दाखवणार आहे। ही वडी चवीला अगदी भन्नाट लागते आणि ही वडी तुम्ही वर्षभर स्टोर देखील करून ठेवू शकता आणि तुम्हाला हवा असेल तेव्हा आंब्याचा आस्वाद घेऊ शकता। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। वडी बनवण्याकरिता इथे मी 2 आंबे घेतलेले आहेत, ज्याचं वजनी प्रमाण अर्धा किलो म्हणजेच 500 ग्रॅम आहे। इथे मी हापूस आंबा घेतलेला आहे, तुम्ही याऐवजी केसर देखील घेऊ शकता। आंबा आपल्याला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून सुकवून मग छान असं कापून घ्यायचे। आंब्याची फोडी करून आता आंब्यातला गर आपण काढून घेऊया आणि तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता आंब्याचा गर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलाय। आता हा मिक्सरला बारीक असा फिरवून घेऊ। अजिबात पाणी न घालता मी मिक्सरला बारीक असा आंबा फिरवून घेतलाय। आता वडी बनवण्याकरिता इथे एक पॅन घ्यायचे, त्यामध्ये 1 चमचाभर तूप घालूया। तूप छान मेल्ट करून घ्यायचं आणि जो आपण आंब्याचा गर मिक्सरमधून बारीक केलेला होता तो यामध्ये घालायचा आहे। आता लो फ्लेमवरती हा आंब्याचा गर आपल्याला व्यवस्थित आता शिजवून घ्यायचा आहे। आपल्याला आंब्याचा गर हा लो फ्लेमवरती शिजवायचा आहे, गॅस कुठेही आपण वाढवणार नाही। काही वेळातच आंब्याला पाणी सुटतं आणि तो हलकासा पातळ होतो। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आणि आंब्याला सतत ढवळत राहायचं। एक 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आंब्याला हलकासा घट्टपणा यायला सुरुवात झालेली आहे। आपल्याला ही मँगोची प्युरी छान अशी दाटसर होईपर्यंत त्याचा गोळा होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे। ही प्युरी शिजवत 20 मिनिटे झालेले आहेत। आता तुम्ही मँगोचं टेक्स्चर बघू शकता आणि एक अर्ध्या तासामध्ये तुम्ही बघू शकता मँगोची प्युरी पॅनपासून सहजगत्या वेगळे होते, म्हणजेच आपली मँगोची प्युरी व्यवस्थित अशी शिजवून तयार झालेली आहे। आता ही मँगोची प्युरी आपण पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे। थंड झाल्यावर ही मँगोची प्युरी व्यवस्थित अशी घट्ट होते, तुम्ही पाहू शकता। आता हा मँगोच्या प्युरीचा छानपैकी गोळा तयार करून घेऊया। आता या स्टेजवरती आपण यामध्ये घालणार आहोत साखर। मँगोची प्युरी पूर्ण थंड करूनच मग आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे। इथे मी 2 मोठे चमचे साखरेचा वापर करणार आहे, जी मी मिक्सरमधून छान अशी बारीक करून घेतलेली होती। आंब्यामध्ये गोडवा असतो त्याकरिता 2 मोठे चमचे साखर पुरेसे होते। आता ही साखर आपण या मँगोच्या प्युरीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। आता ही वडी आपण पसरवून घेणार आहोत, त्यासाठी इथे मी कोलपाट घेतलंय। त्यावरती आपल्याला एक पॉलिथिन अंतरायची आहे आणि एक चहा गाळणी घ्यायची, त्यामध्ये पिठी साखर घालायची आणि पॉलिथिनवरती पिठी साखर आपण छान पद्धतीने भुरभरून घेऊ। तयार केलेला मँगोचा बॉल किंवा मिश्रण आपण यावरती ठेवून घेऊया आणि हाताने हलकंसं असं प्रेस करून घेऊया। हलक्या हाताने इथे मँगोचं मिश्रण प्रेस करून घेतलेलं आहे। यावरती दुसरी पॉलिथिन ठेवायची आणि लाटण्याने हलकंसं असं लाटून घ्यायचं आहे। या वडीची जाडी तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। इथे मी थोड्याशा पातळ आकारामध्येच वड्या बनवणार आहे। कोलपाट हलवत हलक्या हाताने आता ही वडी आपण लाटून घ्यायची आहे। काही वेळामध्येच वडी छान अशी लाटून तयार होते, तुम्ही बघू शकता। आता ही वडी दिसायला छान दिसावी, त्याला डेकोरेट करायचे तर परत चहा गाळणी घ्यायची, त्यामध्ये घालायची पिठी साखर आणि वडीवरती छान अशी भुरभरून घ्यायची। वडीवरती पिठी साखर मी छान अशी भुरभरून घेतलेली आहे। आता चाकूच्या साहाय्याने आपण वडी कट करून घेऊया। पहिले वडीचे एजेस आपण कट करून घेऊ, जेणेकरून वडी व्यवस्थित अशा आकारामध्ये कापण्यास मदत होते। इथे माझे वडीचे एजेस कट करून झालेले आहेत। आता तुम्ही हव्या त्या आकारामध्ये वडी कट करून घेऊ शकता। इथे मी चाकूचा वापर केलेला आहे, याऐवजी तुम्ही कटर देखील यूज करू शकता। काही वेळातच इथे आपल्या वड्या कापून होतात, किती सुंदर दिसत आहेत तुम्ही पाहू शकता। एक वडी तुम्हाला हातात घेऊन देखील दाखवते, अगदी सहजगत्या वेगळी होते, चिटकत नाही।
अगदी परफेक्ट अशी वडी आपली बनवून तयार होते। आता ही वडी आपल्याला 5 ते 6 तासाकरिता फॅनच्या वाऱ्याखाली हलकीशी सुकवून घ्यायची आहे, जेणेकरून वडीमधला ओलसरपणा सुकतो आणि आपली ही वडी जास्त काळ टिकते। वडी सुकल्यावर इथे तुम्ही वडी पाहू शकता, किती सुंदर दिसत आहे, छान अशी कोडी झालेली आहे। आता तुम्ही ही वडी एका एअरटाईट डब्यामध्ये टाकून फ्रीजमध्ये वर्षभराकरिता स्टोअर करू शकता। ही वडी वर्षभर आरामात टिकते आणि जेव्हा केव्हा तुम्हाला आंब्याची चव चाखायची असेल तेव्हा ही वडी तुम्ही खाऊ शकता। तर ही आंब्याच्या वडीची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। कशी झाली कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील शेअर करा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।